नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली। प्रत्येक वेळेला अगदी हॅपी असणाऱ्या विषयावरती मी व्हिडिओ करते। मग अगदी बाळाच्या जन्माचा व्हिडिओ असेल, परंतु आज मात्र एक आई म्हणून व्हिडिओ करते। खूप वेळेला आमच्या उपडीमध्ये बऱ्याचशा मुली येतात आणि काळजी कुणाची वाटते, ज्या स्पेशल चाइल्ड आहेत, मग अगदी सबनॉर्मल असतील, ज्यांचं शरीर मात्र 15-16 वर्षाचं झालेलं आहे, परंतु बुद्धी अजूनही 4थी-5वीच्या मुलींसारखी आहे। काही वेळेला डाऊन्स असणारे असतात। अशा वेळेला आई वडिलांचा त्या बाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो। कधीतरी अति प्रोटेक्टिव्ह होतात, आई कायम आपल्या मुलांजवळ असते। मग कधीतरी त्यांनाही काळजी वाटते की मॅडम अशा वेळेला जर मेन्सेस आले किंवा काय झाले किंवा तिच्यावरती अतिप्रसंग झाला तर मग मात्र काय करावं, त्यापेक्षा कधीतरी हिस्टेक्टमी करता का, काही वेळेला असंही विचारलं जातं। परंतु परवा मात्र एक घटना घडली, ती म्हणजे काय, एक 15-16 वर्षाची मुलगी हॉस्पिटलमध्ये आली। एका ओळखीच्या माझ्याच मैत्रिणीनं तिला आणलेलं होतं। हिस्ट्री अशी होती की ती सबनॉर्मल असल्यामुळे आई तिला कुठेच बाहेर जाऊ द्यायची नाही। बरं, शिक्षण सुद्धा मुलीच्या शाळेमध्ये। ती जेव्हा वयात आली त्यावेळेला मग मात्र अपोजिट सेक्स अट्रॅक्शन हे सहजगत्या नैसर्गिक व्हायला लागलं। परंतु काही कारणास्तव आई घाबरली की मुलीला या गोष्टीची कल्पना कशी द्यावी। बरं, मुलगी ऑलमोस्ट शाळेतनं घरी आल्यानंतर घरामध्ये कोंडून असल्यासारखी। या बंधनांमुळे तिची ही भावना मात्र जास्ती तीव्र होत गेली। एके दिवशी आई बाहेर जाताना मग मात्र ती दुकानामध्ये गेली आणि तिला एक मुलगा भेटला आणि तो म्हटला की मी तुला छोटीशी अंगठी घेऊन देतो, तू चल। तिने विश्वास ठेवला आणि ती त्याच्यासोबत गेली। पुढे अतिप्रसंग झाला नाही झाला, परंतु मग मात्र वाईट या गोष्टीचं होतं की त्या मुलीबरोबर काय घडलं हे तिलाही व्यवस्थित सांगता येत नव्हतं। आईला मी कल्पना दिली की आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूया, हे गरजेचं आहे। अर्थातच ती व्यवस्थित सांगत नाही, त्यामुळे तिनं विश्वास ठेवला नाही। परंतु ज्या वेळेला मी अगदी खोदून तिला विचारण्याचा प्रयत्न केला, ती मुलगी खूप रडत होती की आई मला खूप मारते आणि हे मी सांगितलं तर आणि मारेल। परंतु मग मात्र तिच्या 4थीच्या बुद्धीला समजेल अशा भाषेमध्ये सेक्शुअल रिलेशन काय असतात, बॅड टच, गुड टच हे आम्ही सांगितलं। परंतु मनाला चणचण लागून जाते ज्या वेळेला 2-3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतात। मग नाशिकमध्ये असेल, कधी कोल्हापूरमध्ये असेल, अशा वेळेला खरंच आपण मुलींना हे सांगावं का? कारण सगळे माध्यम मुलींना या बाबतीत शिक्षित करतात। परंतु एक आई म्हणून मला असं वाटतं की आज मुलांना ही गोष्ट शिकवण्याची गरज आहे की स्त्रियांना तुम्ही आदर द्या। त्या प्रत्येक स्त्रीचा, मग बाळ असेल, आई असेल किंवा आजी असेल, तर हिच्याकडे पाहताना आपला फार पवित्र दृष्टिकोन असला पाहिजे। मी सातारमध्ये राहते। शिवाजी महाराज हे आमचे आद्य दैवत आहेत। छत्रपती सारखं आपलं मूल असावं, पण त्यासाठी आज आई म्हणून मला जिजाऊसारखं शिक्षण देणं हे तेवढंच गरजेचं आहे। जिजाऊंनी सांगितलं की परस्त्री मातेप्रमाणे आहे। आज जर हे मी माझ्या मुलाला शिकू शकले, माझ्या नवऱ्याला शिकू शकले किंवा माझ्या भावांना शिकू शकले आणि योग्य वेळेमध्ये त्यांचा कानही धरू शकले, तरच खऱ्या अर्थाने मी स्त्री म्हणून माझं आयुष्य सार्थक होईल। आज खरं तर डॉक्टर म्हणूनही बोलायचंच नव्हतं, परंतु हे सगळे ज्या वेळेला विषय येतात त्यावेळेला मन खूप खिन्न होतं। सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते, आज मुलींपेक्षा आपण मुलांकडे लक्ष देऊयात आणि हा विषय मुलांना समजून सांगूयात, म्हणजे आपल्या मुली सुरक्षित राहतील। धन्यवाद।